मित्रांनो, आज छोटीशी स्टोरी आहे आणि त्या स्टोरीमधून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. मुंबईवरून दिल्लीला एक फ्लाईट निघालेली असते. तिला टेकअप व्हायचं असतं. त्या फ्लाईटमध्ये भरपूर गर्दी असते. पूर्ण सीट ॲडजस्ट झालेले असतात आणि एका सीटवरती एक सुंदर अशी महिला बसलेली असते. खूप देखणी अशी महिला बसलेली असते. एकदम लावण्य सुंदरी असते. ती महिला त्या सीटवरती बसलेली असते आणि काही क्षणामध्ये तिच्या शेजारी एक व्यक्ती येऊन बसतात. त्या व्यक्तीचे 2 हात कट झालेले असतात. तिच्या शेजारी एक हात कट झालेली व्यक्ती येऊन बसतात त्या सुंदर महिलेच्या शेजारी. परंतु ती जी सुंदर देखणी महिला असते, ती युवती असते, त्या युवतीला त्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर, हात तुटलेल्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर अनकम्फर्टेबल वाटतं. तिला त्रास व्हायला लागतो. तिला वाटतं की आता हात तुटलेला व्यक्ती माझ्या शेजारी येऊन बसला. तिला ते कसं तरी वाटतं, ते कसं तरी जाणवतं तिला. तिला त्रास होतो, सहन होत नाही ते. अरे बापरे, हा हात तुटलेला व्यक्ती माझ्या शेजारी येऊन बसला, मी इतकी सुंदर देखणी, आणि हे कसं तिला ते वेगळं फील व्हायला लागलं. तिला त्रास व्हायला लागला. म्हणून तिने काय केलं, त्या विमानामध्ये ज्या एअर होस्टेस असतात त्या महिला, त्यांना बोलवलं आणि म्हणले की मॅडम, मला इथून दुसरीकडे जागा द्या, मला इथं नाही बसायचं, मला त्रास होतोय. हे असे हाततुटक्या व्यक्तीच्या शेजारी बसायला मला पटत नाही. तुम्ही कुठंतरी मला जागा ॲडजस्ट करून द्या, मला नको इथं, मला त्रास होतोय, मला ते कसं तरी वाटते, ते घृणा वाटते, ते तिरस्कार वाटतोय त्या व्यक्तीचा, नको मला इथं बसायला. मग ते एअर होस्टेस ज्या असतात त्या सांगतात की मॅडम 10 मिनटं थांबा, तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करून देतो आम्ही जागा. पण ते महिला 10 मिनटं सुद्धा त्रास सहन करून घेत नव्हती. 10 मिनटाच्या नंतर त्या मॅडम, एअर होस्टेस असतात त्या मॅडम, येतात आणि सांगतात की मॅडम, तुम्हाला आम्ही जागा देतोय. आमचा जो बिझनेस कक्ष असतो, ज्या ठिकाणी बिझनेसमॅन लोक बसतात, VIP लोक बसतात, त्या कक्षामध्ये तुम्हाला आम्ही जागा देतोय. तर मॅडम ज्या असतात त्या सुंदर देखण्या, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलतं आणि त्या हसायला लागतात. त्याच्या मनामध्ये उकळ्या पडतात की वा, मला किती सुंदर बिझनेस जो कक्ष असतो त्याच्यामध्ये जागा दिली. त्या हसायला लागतात. परंतु 2 मिनटाच्या आतमध्ये परत निरोप येतो अधिकाऱ्यांचा की नाही, त्या महिलेला नाही बसवायचं इकडं, त्या व्यक्तीला बसवायचं. बिझनेस कक्ष जो असतो त्या कक्षामध्ये त्या व्यक्तीला बसवा ज्याचे हात तुटलेले आहेत, कट झालेले आहेत. त्या व्यक्तीला ते जागा देतात तिकडं बसण्यासाठी. मग परत ती जी सुंदर महिला असते, ती सुंदर महिला नाराज होतात. त्या अशा हिरमुसल्यावानी चेहरा करतात. परंतु तो हात तुटलेले जे व्यक्ती असतात ते आपले पुस्तक वाचत बसलेले असतात. त्यांना थोडीशी कुजबूज लागलेली असते. ते उठतात, उभा राहतात आणि पूर्ण त्या फ्लाईटमध्ये गच्च भरली असते ती फ्लाईट. ते सांगतात की आज मला पश्चाताप होतोय, आज मला पश्चाताप होतोय की मी का इतके दिवस तुमच्या रक्षणासाठी त्या युद्धभूमीवर, त्या बॉर्डरवर लढलो असेल, का तुमचं मी रात्रंदिवस रक्षण केलं असेल. आज मला पश्चाताप होतोय की मी कुणासाठी माझ्या जीवाची बाजी लावत होतो, हे मला आज पश्चाताप होतोय. कारण माझे हात हे सहजासहजी तुटलेले नाहीत. तर मी ज्यावेळी सैनिकामध्ये होतो, ज्यावेळेस मी फौजमध्ये होतो, ज्यावेळेस मी युद्ध करत होतो, ज्यावेळेस तुमचं रक्षण करत होतो, त्यावेळेस माझे हात कट झालेले आहेत. आणि त्यावेळेस सगळे जे बसले होते ना, त्यांचं चेहरे गंभीर झाले की आपण, तो म्हणला की मला पश्चाताप येतोय आज, मी कोणाचं रक्षण करत होतो, कोणासाठी बाजी लावत होतो, मी तुमचं रक्षण करत होतो. हे सहजासहजी हातकट झालेले नाहीत, हे लढत असताना माझे हातकट झालेले आहेत. म्हणून ही कहाणी छोटी आहे, परंतु आपण रूपावर जाऊ नका. देखण्या रूपावर कधी जायचं नाही, सुंदर रूपावर कधी जायचं नाही. जो कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या आतमधलं गुण पाहायचे, टॅलेंट पाहायचं, त्याचं स्किल पाहायचं, त्याचं नॉलेज पाहायचं, त्याचा संघर्ष पाहायचा, त्यातले गुण शोधायचे चांगले. उगीच आपण जीवन जगत असताना एखादा सुंदर असला म्हणजे
एखादा देखणा असला म्हणजे त्याच्यावर जाऊ नका. तर कधीही एखाद्या व्यक्ती जरी कसं तरी वाटत असलं त्याच्या आतमध्ये जा, नेमकं त्याला झालं आहे काय हे तपासा आणि मग त्याचा तिरस्कार करा, त्याची घृणा करा, तिटकारा करा त्याचा. कारण त्या व्यक्ती सैन्य दलामध्ये असताना त्या व्यक्तीचे हात गेलेले होते. त्याला पश्चाताप येतो की अरे आज मी ह्या लोकांसाठी जगत होतो, आज या लोकांसाठी मी माझं देहाची आहुती देत होतो, रक्षण करत होतो तुमचं, आणि तेच लोक आज मला नावं ठेवतात. म्हणजे जे कोणी असतील समोरचे त्याचा कधी घृणा, तिरस्कार, तिटकारा करू नका. प्रत्येकाला मान सन्मान द्या. ह्या गोष्टीतून हे शिकायचं आपल्याला. कारण आज पोलीस स्थापना दिवस आहे, म्हणून आपल्या रक्षणासाठी जे पोलीस आज रस्त्यावर आहेत, जे रात्रंदिवस आपली बाजी लावतात, डोळ्यामध्ये तेल ओतून आपलं रक्षण करतात, रात्रंदिवस आपण त्यांच्यामुळे सुखी झोपतो, रात्रभर सुखी झोपतो आणि ते आपलं रक्षण करतात. त्यांच्यासाठी तरी मान सन्मानाची, आदराची भूमिका आपण निभावली पाहिजे. म्हणून उगाच सुंदर चेहऱ्याकडे, देखण्या चेहऱ्याकडे न जाता त्या व्यक्तीचं आदर सन्मान करायला शिका. आज जे सैनिक आहेत, आज जे पोलीस आहेत, त्यांचा आदर सन्मान करायला शिका. सुंदर चेहऱ्यावर जाऊ नका, त्याच्यातले गुण पहा. हाच गोष्टीचा आजचा विषयाचा बोध होता, त्या गोष्टीचा स्टोरीचा बोध होता. म्हणून जीवन जगत असताना कोणाची घृणा, तिरस्कार, तिटकारा, द्वेष न करता त्याच्यातले गुण पहा, टॅलेंट पहा, नॉलेज पहा आणि त्याचा आदर सन्मान करायला शिका. एवढंच या स्टोरीचं विषय होता. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हरे कृष्ण.